नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला मी गाजर दाखवत आहे. परवा पण मी गाजर हलवा केलेला, तो आपला रेग्युलर गाजर खिसून वगैरे केला होता. पण यावेळी म्हटलं माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता खायला पाहिजे, अशा पद्धतीनं तिनं मागितलं होतं. मग तर काय करायचं, मग विचार केला. आता गाजर खिसायला वगैरे किंवा मिक्सरवर करण्यासाठी वेळ पण नव्हता. त्यामुळे मी काय केलं, गाजरं धुतलीत मस्तपैकी आणि त्यानंतर कट केली ती आणि कुकरमध्ये शिजवून घेतली. आणि शिजवताना मी पूर्ण दुधामध्ये शिजवलेली आहेत. आणि ही पूर्ण मी प्रोसेस कुकरमध्येच केलेली आहे. म्हणजे यूट्यूबवर पण बऱ्याच लोकांनी ही रेसिपी केलेली आहे. पण मला जरासं मी नंतर करून झाल्यावर बघितलं की यूट्यूबवर पण ही रेसिपी आहे. तर ठीक आहे, चला म्हटलं आता केले तर चला तुम्हाला पण दाखवावं कशा पद्धतीने केलेली आहे ते. छानपैकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाजरं धुतली, वरचे साल काढले, कट केले आणि कुकरमध्ये टाकून मी छान दुधामध्ये शिजवून घेतली. शिजवल्यानंतर बाकीची प्रोसेस सेमच आहे. शिजवल्यानंतर मी रवीनं फक्त ते असं घोटळून घेतलेलं आहे, स्मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही काय म्हणता माहिती नाही, तर स्मॅश करून घेतलेलं आहे. स्मॅश केल्यानंतर मग काय सोपंच झालं ना, ते शिजल्यामुळे जास्त. आणि हे कुकरमध्ये केल्यामुळं वेळ पण वाचला. एक 15 ते 20 मिनटात माझा हलवा झाला असेल. कारण आपण डायरेक्ट, म्हणजे मी नेहमी करते कढाईमध्ये करते आणि त्याच्यामध्ये मी भरपूर दूध घालून ते आटवायला ठेवते. त्यामुळे मला जवळजवळ अर्धा तासाच्या वर तर तो हलवा करण्यासाठी लागतो. पण हा माझा पटकन झाला कुकरमध्ये करून घेतल्यामुळे. तर बघा, तुम्हाला आवडली तर तुम्ही पण असं करू शकता. आणि याबद्दल काही चुकीच्या कमेंट प्लीज करू नका. मी जे मला वाटलं आहे ते मी केलेलं आहे. आणि प्रत्येकाला स्वयंपाक येतो, प्रत्येकजण त्या पद्धतीने करत असतं. आणि ह्यात वेगळं काय दाखवलं आहे असं परत म्हणू नका. तर बघा तुम्ही, आता मी काय काय केलेले आहे. याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मिक्सरवर. थोडंसं काजू बारीक केलेले आहेत, काजू आणि बदाम एवढंच घातलेलं आहे. आणि आपली वेलची पूड घातलेली आहे, जास्त काही घातलेलं नाही आहे. आणि दुधामध्ये शिजवून घेतलेलं आहे. तर आता बघा तुम्ही पुढची प्रोसेस मी काय काय केलेली आहे. आणि साखर तुमच्या चवीनुसार टाका. जास्त गोड तुम्हाला आवडत असेल तर जास्त गोड करू शकता, आणि कमी गोड पाहिजे असेल तर कमी गोड करू शकता. ह्याच्यासाठी मी गाजर, साखर, दूध, ड्रायफ्रूट्समध्ये फक्त आपले काजू, बदाम आणि वेलची पूड एवढंच आयटम्स टाकलेले आहेत. जास्त काही टाकलेलं नाही, खवा वगैरे काही टाकलेलं नाही. कारण दुधात शिजवल्यामुळे दुधाचा नंतर खवा होतोच. पण हा गाजर हलवा अप्रतिम लागतो, खूप छान लागतो चवीला. पण थोडीशी चव कुकरमधली चव वेगळी आणि आपण कढाईमधली करतो ती चव वेगळी. पण खरं खरं सांगते, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त चव लागत होती याची. तर चला, पुढची प्रोसेस तुम्ही पटपट बघून घ्या. आणि बाकीचे माझे व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि लाईक शेअर करा. एक्सरसाइजचे वगैरे आहेत, डाएटचे वगैरे, मी जशी फिट राहते याचे वगैरे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. 1-2 व्हिडिओ माझे चांगले व्हायरलला जात आहेत, ते पण तुम्ही बघा आवडले तर.